शेतामध्ये कॅनॉलचं पाणी शिरल्यामुळे नुकसान झालेलं आहे। आंबा, केळी, गहू पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। उत्तर सोलापूरच्या देगावमधली ही घटना आहे। पाटबंधारे विभागानं कडे भरपाई देण्याची मागणी सुद्धा केली जाते। तर शेतामध्ये कॅनॉलचं पाणी शिरल्यामुळे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। गहू, केळी आणि आंबा पिकाचं मोठं नुकसान झालंय। सोलापूर जिल्ह्यामध्ये एकीकडे पाण्याची तीव्र टंचाई भासली जात असताना आता इरिगेशन डिपार्टमेंटच्या गलनात कारभारामुळे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात असल्याचं पाहायला मिळतंय। फक्त पाणीच वाया जात नाही तर कॅनॉलचं जे अतिरिक्त पाणी आहे ते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। जवळपास गेल्या जानेवारी महिन्यापासून अशाच पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे। मी सध्या देगाव येथील देशमुख पाटील वस्ती, जाधव वस्ती या ठिकाणी आहे। एकंदरीत आपण पाहू शकतो या ठिकाणी शेकडो आंब्याची झाडं आहेत, केळीची झाडं आहेत आणि यासोबत अन्य फळबागा आहेत। मात्र त्या गेल्या अनेक महिन्यांपासून अशाच पद्धतीनं पाण्यात पडून आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं जे आहे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। काही शेतकरी बांधव हे आपल्यासोबत आहेत। काका, काय सांगाल, कशा पद्धतीचा त्रास आपल्याला होतोय? हा देगावपासून भोगावकडे जाणारा मूळ कॅनॉल पासून आलेली डिस्ट्रीब्युटरी म्हणजे वितरिका ते माझ्या शेताच्या दोन मध्यभागातून जाते। दोन्हीकडे पाणी जात होतं। तर ते कॅनॉलची त्या डिस्ट्रीब्युटरची व्यवस्था न झाल्यामुळं आणि मुख्य कॅनॉलला गेट नीट नसल्यामुळं हे अचानक अतिरिक्त पाणी जे येतं ते लोकांच्या शेतातून, माझ्या शेतातून येऊन सगळ्या शेतामध्ये तुंबून राहतं आणि ते 8-8 दिवस तुंबतं। ते एखादा दुसरा दिवस पाणी आलं तर ते आनंदच आहे आम्हाला शेतकऱ्याला आणि ते असल्या उन्हाळ्याच्या दिवसात। पण 8-8 दिवस पाणी गुडघावर पाणी तुंबलेलं तुम्ही बघितलं। माझ्या आणि इतक्या वेगाने येतं की शेतातली माझी सकस जमीन आहे, चिकूच्या बागेतली, आंब्याच्या बागेतली, ती सगळी धुवून खाली येते। जाधव वस्तीचा हा परिसर आहे आणि गेल्या जानेवारी महिन्यापासून हा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय केवळ इरिगेशन डिपार्टमेंटच्या या गलनात कारभारामुळे। लवकरात लवकर ही व्यवस्था सुरळीत व्हावी अशीच मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते। कॅमेरामन नागेश राशिंकरसह अभिषेक अदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।